नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली जॉब डे 24 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकारी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पदाचे नाव माळी मदतनीस, एकूण रिक्त पदे 2, पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 1, अशा प्रकारे एकूण 3 अशा प्रकारची ही पदे असणार आहे. पगार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, चांगला पगार आहे. यामध्ये पुढील महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्याला अर्ज जे आहे तर स्पीड पोस्टाद्वारे करायचा आहे. 20 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अर्ज करायची आहे. म्हणजे 20 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचतील या बेताने तुम्हाला अर्ज करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पत्ता पाहू शकता. माननीय प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट, मुंबई 400032 अशा प्रकारचा त्यावर पत्ता टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अर्जाचे जे आपण लिफाफा तयार करत आहोत त्यावरती स्पष्ट आपल्याला असं लिहायचं आहे, माळी मदतनीस पदासाठी अर्ज. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढील महत्त्वाची माहिती म्हणजे सविस्तरपणे त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे. उमेदवार किमान 4थी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता ही झाली. आता अनुभव, उमेदवाराला किमान 3 वर्षाचा बागीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. तर यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. आता वयोमर्यादा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इतर काही अटी आहेत तेही तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर अर्जाचा फॉर्मॅटही त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. ही जी संपूर्ण PDF आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचं अर्जाचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्यावर जाऊन तुम्ही सहजपणे ही डाउनलोड करा आणि अर्जाची प्रिंट काढून तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स देत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.